झी 24 तास एक पाऊल पुढे। जसं हवामान खात्याचं एक स्वतःचं एक शास्त्र आहे, तसंच ज्योतिषशास्त्रानुसार काढलेले अंदाजे आम्हाला दाखवलेत। परंतु आतापर्यंत ज्या प्रकारे मान्सूनचा अभ्यास आपल्याकडे करण्यात आलेला आहे त्याच्यातली ॲक्युरसी दिवसेंदिवस वाढते, ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे। पाऊस तर येणारच आहे, परंतु त्या पावसाचं स्वागत नेमकं ग्रामीण भागामध्ये कसं करावं आणि शहरी भागामध्ये कसं करावं याविषयी आम्ही काही शेतकऱ्यांशी बातचीत केली, काही शहरातल्या चाकरमान्यांशी सुद्धा बातचीत केली। गावातली माणसं आता पावसाचं स्वागत करायला, त्याची तयारी करायला नेमकं काय करतात ते पाहूया। शेततळ तयार करतायत, मान्सूनची तयारी, बियाणांची साठवणूक करतायत, ग्रामीण भागामध्ये गुरांच्या चाऱ्याची व्यवस्था केली जाते, बैलांसाठी गोठा तयार केला जातोय। आपण आता जाऊया शहरामध्ये नेमकं काय चाललेलं आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांचं पॅचवर्क फार सगळ्या ठिकाणी चाललंय असं आमचा दावा नाही, परंतु काही ठिकाणी निश्चित होतंय। शहरातील नाले गटारांची साफसफाई, अर्थात हे सगळं अपेक्षित आहे, किंबहुना केलं जात असावं अशा प्रकारचा आमचा आत्ताचा अंदाज आहे। आम्ही गेलो डॉक्टर सुरेश खानापूरकर यांच्याकडे, आणि सुरेश खानापूरकर हे या येऊ घातलेल्या पावसाकडे कसं पाहतात ते पहा। आपल्याला माहिती आहे गेली 20 वर्ष की 2 वर्ष पाऊस येत नाही, तिथे महापूर येतो आहे। तर जेव्हा केव्हा महापूर येतो, म्हणजे जेव्हा केव्हा नळ येतो, तेव्हा लहान लहान गंज अशी 10-15 गंज भरून ठेवणं आवश्यक आहे, तिला समजतं। तसंच आपल्या जे पाणी भरायचे जे गंज आहेत, म्हणजे मी नाले म्हणतो, जे पाणी थांबवू शकतो ते नालेच मी मोठे करणं आवश्यक आहे, खोल करणं आवश्यक आहे। किती खोल करायचे ते वर्ष पाणी मला 3 वर्ष पुरलं पाहिजे। म्हणजे ते पाणी जसं त्या मावशीला 2 दिवस पुरतं, तसं आम्हाला पाणी 3 वर्ष पुरवायचं आहे। कशाला पाहिजे? प्यायला पाणी पाहिजे, त्या गावाच्या संपूर्ण शेतीयोग्य जमिनीला पाणी पाहिजे 3 वर्षासाठी। आणि त्याच्यामध्ये पुन्हा जो ऱ्हास होणार आहे बाष्पीभवन, तो गृहीत धरून त्याची सगळ्यांची बेस घेऊन त्याच्या तिप्पट पाणी आपण तिथे अडवलं तर मला असं वाटतं हे जे लंगडं समर्थन आहे, यंदा परतीचा पाऊस आला नाही आणि यंदा कमी पाऊस पडला म्हणून दुष्काळ आहे, माझी काहीच चूक नाही, असं जे संबंधित लोक सांगतात तर काही अर्थ उरत नाही। नेमका या पावसाचा उपयोग कसा केला पाहिजे याच्या संदर्भातलं विवरण सुरेश खानापूरकर यांनी केलं। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या एका भागामध्ये नेमका पाऊस तालुका वाईज, जिल्हा वाईज किती पडेल याचा अंदाज काही शास्त्रज्ञांकडून आम्ही व्यक्त करून घेतला। तो तुमच्यासाठी आज यावेळी आम्ही सांगतोय विदर्भाचा अंदाज। यावेळी विदर्भामध्ये मान्सून नेमका कसा असेल, बातचीत केली रामचंद्र साबळे यांच्याशी। गेली 10 वर्ष आम्ही अंदाज दिले। एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, यावर्षी आम्हाला जो डेटा उपलब्ध झाला त्यापैकी विदर्भाचा डेटा उपलब्ध झाला। त्या विदर्भाच्या डेटावरून आम्हाला असं दिसून आलं की बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वाशिम हा जो पश्चिम विदर्भ म्हणून जो भाग 4 जिल्ह्यांचा मोजला जातो, तिथं तिथल्या सरासरीच्या 103% पाऊस होणार आहे आणि त्यामध्ये खंड असणार आहेत। त्याचबरोबर मध्य विदर्भ जो आहे त्यात नागपूर आहे, त्यानंतर वर्धा आहे आणि यवतमाळ हे जिल्हे आहेत। यापैकी नागपूरला यावर्षी पाऊस सरासरीचा थोडा कमी होणार आहे आणि तो साधारणपणे 95% राहणार आहे। यवतमाळला सरासरी एवढा पाऊस होणार आहे। हे गेल्या वर्षी देखील आम्ही यवतमाळला सरासरीच्या जास्त पाऊस होईल हा दिलेला अंदाज बरोबर आलेला आहे। त्याचप्रमाणे यावर्षी देखील सरासरी एवढा पाऊस होईल हा अंदाज देखील बरोबर येणार आहे। मात्र याच्यात जर आपण पाहिलं तर मध्य विदर्भामध्ये उत्तरेकडे पाऊस कमी होतोय आणि दक्षिणेकडे पाऊस वाढतोय असं चित्र आहे। आता पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर चंद्रपूरचं सिंदेवाही या ठिकाणचा आमच्याकडे डेटा आहे आणि त्या डेटावरून आम्ही आता मार्च, एप्रिल, मे मधला डेटा, त्याच्यावरून जो अंदाज काढलाय तो साधारणपणे 102% सरासरीचा पाऊस होणार आहे। म्हणजे विदर्भामध्ये सरासरी एवढा पाऊस यावेळेला होणार आहे, चिंतेचं कारण नाही। विदर्भातला पाऊस कसा असेल याचं चित्र आता आपल्या समोर रेखाटलंय। हाच प्रश्न घेऊन मी जातोय अभिजित घोरपडे यांच्याकडे। अभिजित घोरपडे, पावसाचं स्वागत नेमकं कसं करावं, पुढच्या पावसाची बेगमी या पावसात कशी करावी? पुढच्या पावसासाठी म्हणजे जनरली असं होतं की आपण दुष्काळ किंवा पाण्याची कामं ही करायची कधी तर उन्हाळ्यामध्ये पाणी नसताना हे म्हणतो, पण खरं तर पावसाळा सुरू असताना तुमच्याकडे सुकाळ असताना तुम्ही पुढच्या दुष्काळाची तयारी केली पाहिजे। एक बाब
त्यामुळं आत्ता आपण ज्या प्रकारे कामं करू, आत्ता आपल्याला जेवढा पाऊस, जेवढं पाणी साठवता येईल, जेवढं पाणी जिरवता येईल, जेवढं चांगल्या प्रकारे परिसर म्हणजे नदीचा विचार करताना नदीचं जे संपूर्ण कॅचमेंट आहे, त्याला येऊन मिळणारे ओढे, त्याला येऊन मिळणारे छोटे छोटे ओढ, हे संपूर्ण कॅचमेंट याचं आपण उत्तम व्यवस्थापन किंवा हे सगळं उत्तम कसं राहील हे पाहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर मग जेव्हा तहान लागली तेव्हा विहीर खणणं हे अतिशय चुकीचं नियोजन आणि तेच आत्तापर्यंत होतं. एक भाग. दुसरा भाग असा याच्यामधला की आत्ता आपण बोलतो ते पाण्याच्या उपलब्धतेबद्दल. पाणी कसं जास्तीत जास्त निर्माण करायचं. खानापूरकरांनी सांगितलं की 3 वर्षाचं पाणी साठवूयात. ही गोष्ट महत्त्वाचीच आहे, पण एका बाबीकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष करतोय, ते म्हणजे पाण्याचा वापर. जास्तीत जास्त पाणी निर्माण करू, पण त्याला आपल्याला मर्यादा आहेत. किती पाऊस आपल्याकडे पडणार याच्या विशिष्ट मर्यादेत त्याच्या पलीकडे आपल्याला पाणी मिळणार नाही. त्यामुळे ते उपलब्ध पाणी आपण किती चांगल्या प्रकारे वापरतो, कसं चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त त्याचं व्यवस्थापन करून काटकसरीने कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन कसं मिळेल, जास्त लोकांपर्यंत ते कसं पोहोचेल, हे जोपर्यंत आपण पाहणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही पाणी उपलब्ध करा, कितीही पाणी द्या, त्या पाण्याचा आपल्याला उपयोग बरोबर आहे. अभिजित घोरपडे, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. शेवटचा एक अर्धा मिनिट आहे. मी जातो डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्याकडे. विश्वंभर चौधरी, या पावसात पुढच्या पावसाचं आमंत्रण देण्याकरता नेमकं काय करावं? ही गोष्ट खरी आहे की आपल्याकडे पाऊस कमी पडत नाही, पाऊस खूप पडतो. व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की गाळ काढणं आता बऱ्यापैकी झालं. या दुष्काळाचा एक तो चांगला भाग त्यातल्या त्यात वाईटात असा की लोकांनी विहिरीचा गाळ काढला. तेवढं पुरेसं नाही. आपल्या घराच्या विहिरीच्या जवळची जी काही घरं असतील त्याच्या छपरावरचं पाणी त्या विहिरीत कसं येईल, रेन वॉटर हार्वेस्टिंग ते सगळीकडे खेड्यात केलं पाहिजे. एक फक्त योजना मला सुचवायची आहे, गावांच्यासाठी ग्रामपंचायतींनी करायची ही योजना आहे असं मला वाटतं की सगळीकडे बऱ्याच ठिकाणी नळ योजना आहेत. 3 ते 4 किलोमीटरवर गाव असेल नदीपासून तर नळ योजना असते साधारणपणे. तर नदीला साधारण 4-5 पूर जे काही येतील किंवा 3 पूर येतील. माझी सूचना अशी आहे की ग्रामपंचायतींनी त्यांच्या नळ योजना 24 तास चालवाव्यात त्यावेळी, इलेक्ट्रिसिटीच्या अवेलेबिलिटी प्रमाणे अर्थात. परंतु त्यावेळेला जर ते करता आलं तर आपल्याला जर आपल्याच गावातले आड आणि विहिरी जर भरून घेता आल्या तर त्या पाण्याने भरून घ्याव्यात. शास्त्राचा फार बाऊ करू नये की रिचार्जिंग कसं झालं पाहिजे किंवा हे सगळं जेव्हा उपलब्ध असेल तेव्हा तज्ज्ञ असतील तर ते होईल. ते ग्रामीण भागात नाही. तुर्तास त्या ह्या महापुरातून जे काही आपल्याला पाण्याची कनेक्शन्स आणि आहे त्या नळ योजना जास्त चालून 24 तास चालून ते थेट आपल्याला आडाचं आणि विहिरींचं. डॉक्टर विश्वंभर, मला असं वाटतं की मोठा प्रश्न आपला सुटतो. डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा सल्ला दिलेला आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना आज झी 24 तासच नव्हे तर झी मीडिया कॉर्पोरेशनच्या सर्व चॅनल्सवरून या मान्सूनचं वेलकम करताना आम्ही एक जाहिरात प्रसारित करत आहोत. ती जाहिरातीनेच या कार्यक्रमाचा शेवट करतो. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल डॉक्टर विश्वंभर चौधरी, अभिजित घोरपडे, संदीप अवचट या तिघांचे आभार. विश्वंभर चौधरी यांची सूचना किती तातडीनं अंमलबजावणी झालेली आहे बघा, त्याचा प्रोमो सुद्धा आता मी तुम्हाला दाखवणार आहे. कितीही पाऊस पडला तरी का जाणवते पाणी टंचाई? आपण बदलू शकतो हे चित्र रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. पाणी वाचवण्यासाठी तुम्ही काय करता आम्हाला कळवा, आम्ही ते महाराष्ट्राला सांगू. तुमच्या प्रयत्नांचे फोटो पाठवा. लॉग ऑन करा www.24tas.com. मिशन 24 तास, पाणी वाचवूया. झी 24 तासचा सामाजिक उपक्रम. पाहिलं आपण या पुढच्या काळामध्ये आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचे घेतलेले प्रोजेक्ट आम्हाला कळवा, त्याची जाहिरात आम्ही झी 24 तासवर करू. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल विश्वंभर चौधरी, अभिजित घोरपडे आणि संदीप अवचट यांचे विशेष आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.